शाहू महाराजांना गावोगावी फिरायला लावणं, निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेत फिरवणं दुर्दैव आहे. संजय मंडलिक. भाजप पदाधिकाऱ्यांची मंडलिकांच्या समोरच नाराजी. गेल्या 5 वर्षात एकही काम पूर्ण न केल्याची व्यक्त केली नाराजी. आम्ही खंबीर साथ देणार, मात्र कामं झाली पाहिजेत. भाजप पदाधिकारी महेश जाधवांची नाराजी. तुमचा PA सदा फोनही उचलत नसल्याचा केलेला आरोप. महाराजांना सन्मानच द्यायचा होता तर राज्यसभेला बिनविरोध का केला नाही? आपल्याला कोणाला उभं राहायचं नाही आणि महाराजांना पुढे करायचं हा अपमान करणाऱ्याचा प्रयत्न आहे. महाराजांना गावोगावी फिरायला लावणं, निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेत फिरवणं हे दुर्दैव आहे. मात्र माझा विजय हा निश्चित आहे. भाजप, शिवसेना आणि घटक पक्षांची मोठी ताकद माझ्या मागे आहे. निश्चितपणानं समोरचे जे उमेदवार आहेत महाराज साहेब, आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, सगळ्यांनाच आपल्याला आदर आहे. पण महाराज साहेबांना बळी देण्यासाठी कदाचित मुन्ना साहेब उभा केले का काय अशी शंका माझ्यासारखे येते. कारण आदरणीय महाराज साहेबांना जर सन्मानच द्यायचा होता तर परवाच राज्यसभेची निवडणूक झाली, त्यावेळी जर त्यांना बिनविरोध दिला असतं तर खऱ्या अर्थानं या जागेचा कोल्हापूरचा सन्मान झाला. ते न करता आपल्याला कोणाला उभारायचं नाही आणि म्हणून महाराज साहेबांचं नाव काढायचं हा प्रकार सुद्धा मला वाटते त्यांचा अपमान करणारा हा प्रकार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना गावागावामध्ये फिरायला लावणं, त्यांना वारंवार या सगळ्या निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये फिरायला लावणं हे सुद्धा दुर्दैवी भाग आहे असं मला या निमित्तानं म्हणायचं आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताकद मी आज अनुभवलेली आहे. परवा सुद्धा या मला वाटतं ऑफिसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पदाधिकाऱ्यांचा मेळावा असा या मैदानावर आयोजित केला होता. अमित शहा इथं आले होते. त्यावेळी सुद्धा मी बघितलं जवळजवळ 10,000 पेक्षा प्रमुख लोक इथे उपस्थित होते. आम्ही भारतीय जनता पक्षाची ताकद आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाची ताकद आहे, जनसुराज्य पक्षाची ताकद आहे, शिवसेनेची ताकद आहे आणि सगळी ताकद घेऊन निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीनं अपयश येणार नाही याची खात्री मला माझ्यासारख्याला आहे. आणि म्हणून मी वारंवार म्हणतो मी भाग्यवान एवढ्यासाठी आहे. या 5 वर्षामध्ये इतक्या राजकीय उलाढाली झाल्या, या राजकीय उलाढालीचा साक्षीदार म्हणून खासदार म्हणण्याची संधी सुद्धा मला मिळाली. आणि आताच्या बाबतीमध्ये आम्हाला साहजिक वाटत होतं की एक मतदारसंघ आम्हाला मिळावा. आता काय नाही वाटणार, दोन्ही लोकसभेमध्ये शेवट एक मतदारसंघ भाजपला मिळावा ही आमची इच्छा होती. पण शेवट केंद्रीय नेतृत्व, राज्याच्या नेतृत्वाने जो निर्णय करेल तो पक्षाचा आदेश सर आखो पर असं म्हणणारे आम्ही कार्यकर्ते आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे. पण आज तशी वेळ नाही, पण कशी वेळ कधी येणार. मी एक 30 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही स्वतः खासदार साहेब तुम्ही सांगावं 5 वर्षात कुठलंच काम आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो नाही किंवा किंबहुना तुमच्या माणसांच्या कामच कुठली झालेलं नाही. शेखर मंडलिक असतील, मी वारंवार सांगतोय, साधे PA आपल्याशी नीट बोलत नाही. इथं खासदार साहेब दुसरे पण आहेत की त्यांचं दत्तावेज आहेत, किती फोन कधी मिस कॉल होत नाही. तसा शेखर हे असं होता का नाही, गप असणार आम्ही नाही, गप असणार काय जे आम्ही करणार आहे, प्रामाणिक प्रचार करणार आहे. माझं काही या ठिकाणी तक्रार नाही, पण कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे. 5 वर्षामध्ये पुढच्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामही झाली पाहिजे. जे पण आपले सहकारी आहेत, खासदार साहेब तुमचा स्वभाव चांगला आहे, पण नुसतं काय पुतळा सोन्याचा सुद्धा नाही, कान पितळाचं असता कामाने तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आमचे फोन अटेंड केले पाहिजेत, आमची कामं कार्यकर्त्यांची झाली पाहिजे. पदाधिकारी जर दुर्लक्ष होते तर कार्यकर्त्यांचं काम होणार. त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टी बोलणे आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.